हा आमचा पुढचा प्रश्न आहे. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना या गोपनीय अहवालाची माहिती त्यावेळी देण्यात आली होती का? हा पुढचा प्रश्न आहे. अधिकृत अहवालात नसलेली अशी कोणती स्फोटक माहिती या गोपनीय अहवालात होती? हा प्रश्न आहे, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. हा कॉन्फिडेन्शियल अहवाल राम प्रधान आणि व्ही बालचंद्रन यांनी अधिकृत अहवालाला जोडला नाही, सीलबंद लखोट्यात दिला. अशी कोणती स्फोटक माहिती त्यात होती? पोलीस आणि देशाच्या सुरक्षेविषयीच्या या गोपनीय माहितीची दखल सरकारनं तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्वरेने का घेतली नाही? मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रधान समितीला जे आश्वासन दिलं होतं त्याप्रमाणे या गोपनीय अहवालाबद्दल प्रधान समितीच्या सदस्यांची चर्चा का केली नाही? गेल्या वर्षभरात राम प्रधान समितीच्या अहवालावर एकही बैठक का झाली नाही? सरकार याबाबत गंभीर नाही आहे का? प्रश्न आणि प्रश्न, अनेक प्रश्न उपस्थित होतात. एक अधिकृत अहवाल आहे, दुसरा गोपनीय अहवाल आहे, कॉन्फिडेन्शियल नोटिंग्ज आहेत. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हातात ती दिली जातात, पुढे काही होत नाही. हा काय प्रकार आहे? हे काय प्रकाशन आहे, प्रशासन आहे? हे जे कृत्य आहे हे देशाचे जे सरकार आहे, राज्याचं जे सरकार आहे, ते चालवणारे जे लोक आहेत त्यांच्या वृत्तीविषयी काय सांगतं? असंख्य प्रश्न आहेत. आणि या क्षणाला माझ्या सोबत आहे आमचा प्रिन्सिपल कॉरेस्पॉन्डंट आशिष जाधव. आशिष जाधवकडे आपण जाऊया. आशिष, तुझं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो. एक अत्यंत स्फोटक माहिती तू आज इथे IBN लोकमतवर आज उघड करतोयस. पत्रकारितेचं कर्तव्य तू केलेलं आहेस. मला माहिती आहे सकाळपासून किती मेहनत तू केलेली आहेस. एक अधिकृत अहवाल आहे, त्याला सोबत 3 पानांचं एक सिक्रेट नोटिंग जोडलेलं आहे. व्ही बालचंद्रन यांनी हे कबूल केलेलं आहे, आपल्याकडे अशा प्रकारचं नोटिंग होतं. काय घडलं, सगळा घटनाक्रम सांग, कसं कसं झालं? प्रेक्षक ऐकायला उत्सुक आहेत. 27 मे 2009 ला राम प्रधान आणि व्ही बालचंद्रन हे राम प्रधान समितीचे 2 सदस्य यांनी मुख्यमंत्री तेव्हाचे अशोक चव्हाण यांना राम प्रधान समितीचा मूळ अहवाल दिला. त्या मूळ अहवाल नंतर सरकारनं पब्लिक केला, म्हणजे विधिमंडळाच्या टेबलवर ठेवला. त्याची ही प्रत आहे. पण त्याचबरोबर 2 दिवसांनी राम प्रधान आणि व्ही बालचंद्रन यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे. या पत्रामधला फक्त मी मजकूर वाचून दाखवतो, तो खूप महत्वाचा आहे. या पत्रामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे, माननीय मुख्यमंत्री, दिनांक 27 मे 2009 रोजी आम्ही 26/11/2008 रोजीच्या हल्ल्यावरील उच्चस्तरीय समितीचा अहवाल सादर केला आहे. पोलीस आयुक्त मुंबई यांच्याकडून या बहुलक्षी हल्ला हाताळताना ज्या काही गंभीर चुका घडल्याचे आम्हाला आढळून आले ते आपल्या निदर्शनास आणून देण्यासाठी एक टिप्पणी आम्ही या अहवालासोबत जोडली होती. श्री हसन गफूर पोलीस आयुक्त यांच्याकडे धडाडीचे नेतृत्व नव्हते, तसेच पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात सुस्पष्ट समादेश व नियंत्रण यांचाही अभाव होता. मंत्रालय व पोलीस आस्थापना या दोन्हींमध्ये आम्हाला अनेक दोष आढळून आले. गुप्त वार्ता आणि आपत्ती व्यवस्थापन यांचे कामकाज हाताळण्यासाठी जाणीवपूर्वक तयार करण्यात आलेल्या कार्यपद्धती दुर्लक्षित केल्या जात होत्या. याकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे. त्या टिप्पणीमध्ये आम्ही काही विशिष्ट सूचना केल्या होत्या, त्यांच्याकडे प्राथम्याने लक्ष दिले पाहिजे. या बाबींचा अभ्यास करण्यासाठी आपण दुसरा एक उच्चस्तरीय अभ्यास गट स्थापन करू शकता. हे 29 मे 2009चं पत्र आहे. म्हणजे 27 मे 2009 ला मूळ अहवाल सादर केल्यानंतर हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे. आणि त्यामध्ये स्पष्टपणे राम प्रधान यांनी लिहिलेलं आहे की आम्ही मूळ अहवालाबरोबर एक महत्वाचं अशी टिप्पणी दिलेली आहे आणि त्या टिप्पणीवर तुम्ही एक स्वतंत्र असा उच्चस्तरीय अभ्यास गट नेमू शकता. या दोन्ही अधिकाऱ्यांची अगदी बरोबर आहे आशिष. मला पुढचा प्रश्न तुला विचारायचा आहे. याचा अर्थ स्पष्ट होत आहे, अधिकृत अहवालाबरोबर एक गोपनीय अहवाल होता, कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट, कॉन्फिडेन्शियल नोटिंग काही म्हणा, अधिकृत अहवालाबरोबर होता. आणि आपल्या माहितीनुसार एका सीलबंद लखोट्यामध्ये राम प्रधान आणि बालचंद्रन यांनी तो मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे दिला होता. आज तू व्ही बालचंद्रन ह्या समितीच्या सदस्यांशी बोललास, काय म्हणाले ते? या संदर्भात जेव्हा व्ही बालचंद्रन जे राम प्रधान समितीचे दुसरे सदस्य आहेत त्यांच्याशी संपर्क साधला असता ते ऑन रेकॉर्ड असं म्हणाले की आम्ही
राम प्रधान समितीच्या मूळ अहवालाबरोबरच काही सिक्रेट डॉक्युमेंट्स जे सील पॅक करून हे मुख्यमंत्र्यांच्या हाती दिले होते, त्यामध्ये खूप महत्वाची माहिती होती. त्यामध्ये कमांडोच्या कारवाया आणि ट्रेनिंग बाबत सुद्धा एक महत्वाची माहिती होती की जी देश हितासाठी खूप महत्वाची होती. पण त्याबाबत काय झालं हे आम्हाला माहिती नाही. त्याबरोबर ते हेही म्हणाले की अहवाल दिल्यानंतर खरं तर आम्ही खूप मेहनत करून 6 महिने यावरती चौकशी करून कित्येक मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांची म्हणजे मुख्य सचिवांची सुद्धा आम्ही साक्ष नोंदवली होती. अशा वेळी पुढच्या कारवाईसाठी किंवा अहवालाच्या सूचनांच्या अंमलबजावणीच्या वेळी आमच्या सल्लागार म्हणून आमचा सल्ला घेतला जाऊ शकत होता, तो सुद्धा राज्य सरकारनं आमचा घेतला नाही किंवा आमच्याशी कुठलाही संपर्क राज्य सरकारनं ठेवला नाही. त्यामुळे हे दोन्ही अधिकारी कुठेतरी नाराज दिसतात, ही त्यातली सर्वात महत्वाची बाब आहे. आणि जसं तुम्ही सांगितलं की महत्वाचं सिक्रेट डॉक्युमेंट्स हे सरकारनं लपवलेलं आहे. खरं तर मूळ अहवाल सुद्धा सरकार पब्लिक करत नव्हतं, पण मीडियानं पाऊल उचलल्यानंतर मीडियानं अगदी बरोबर आहे आशिष, आपणच तो गेल्या वर्षी अहवाल लोकांसमोर ठेवला आणि त्याबद्दल हक्कभंगाची कुऱ्हाड या सगळ्या लोकांनी आपल्याला टाकलेली आहे, ती आपण सहन करतो आहोत. आशिष, मला इथे तुला विचारायचं आहे, तू केवळ व्ही बालचंद्रन यांच्याशी बोलला नाही, आज माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी फोनवरून तुझं संभाषण झालं. अशोक चव्हाण काय म्हणाले? त्यांनी असं सिक्रेट डॉक्युमेंट आहे हे नाकारलं का? अशोक चव्हाण यांना याबाबत असं विचारलं असता की राम प्रधान यांनी किंवा राम प्रधान समितीनं तुमच्याकडे मूळ अहवाला व्यतिरिक्त काही सिक्रेट डॉक्युमेंट्स सिल्वन पाकिटामध्ये दिले आहेत, त्याबाबत काय झालं? त्यावरती अशोक चव्हाण यांनी ऑन रेकॉर्ड एवढंच सांगितलं की आधी तुम्ही राम प्रधान यांना विचारा, त्यांनी मला काय दिलं होतं काय नाही हे तुम्ही त्यांना आधी विचारा, त्यानंतर मग मी काय सांगायचं ते तुम्हाला सांगेल. एवढं त्यांनी ऑन रेकॉर्ड व्हर्जन आपल्याला दिलं, परंतु त्यांनी ऑन कॅमेरा बोलण्यास नकार दिला आणि या व्यतिरिक्त दुसरं काही बोलण्यास नकार दिला होता. अगदी बरोबर आहे आशिष, मी आता थेट जातोय विरोधी पक्षाचे आमदार आणि जे या प्रकरणात सतत आवाज उठवत आहेत त्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे. देवेंद्र फडणवीस, मला ही चर्चा पुढे चालू ठेवायची, ब्रेकही घ्यायचा आहे, पण आधी मला विरोधी पक्षांची प्रतिक्रिया पाहिजे. एक अहवाल दिला जातो, त्यासोबत एक कॉन्फिडेन्शियल नोटिंग किंवा रिपोर्ट असतं आणि सरकार आणि तत्कालीन मुख्यमंत्री ते दडपतात. तुमची प्रतिक्रिया? ही अतिशय धक्कादायक अशा प्रकारची बातमी आहे. खरं म्हणजे देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आपण जो गौप्यस्फोट केलाय, मला आपलं अभिनंदन केलं पाहिजे, कारण हा निव्वळ गौप्यस्फोट नाही, देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा प्रकारचे जे लोक वागतायत त्यांना कुठेतरी वठणीवर आणलं पाहिजे. रामप्रधान समितीचा जर अहवाल आपण बघितला तर त्या अहवालात प्रमुख विसंगती अशी दिसते की 3 ते 28 पर्यंत त्यांनी निष्कर्ष आणि शिफारसी दिल्या आहेत आणि 28 ते 86 या पानावर त्यांनी अहवाल दिलाय. अहवालात अतिशय गंभीर गोष्टी आलेल्या आहेत, पण शिफारसी माइल्ड करण्यात आली आहे. याचाच अर्थ असा होता की त्या ठिकाणी त्यांना काही सांगायचं होतं, पण त्यांनी ते अहवालात सांगायचं टाळलं आणि म्हणूनच त्यांनी अशा प्रकारचं सिक्रेट डॉक्युमेंट की ज्याच्यामध्ये अधिक स्पष्टतेनं काही गोष्टी मांडल्याची शक्यता आहे हे डॉक्युमेंट त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि मी आज सांगतो असं नाही, मी प्रत्येक वेळी सांगितलं की या अहवालामध्ये आणि त्याच्यावरच्या शिफारसींमध्ये विसंगती आहे. अहवाल अतिशय कडक आहे, त्याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे की इंटेलिजन्सची संपूर्ण सूचना होती, त्याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे की शस्त्र पुरवठ्यामध्ये प्रॉब्लेम झाले, त्याच्यामध्ये सांगितलं गेलं आहे कोऑर्डिनेशन नव्हतं, पण निष्कर्ष आणि शिफारसीमध्ये मात्र ते सगळं माइल्ड केलं आहे. आता हे लक्षात येत आहे की या सगळ्या अहवालाच्या संदर्भातल्या कडक गोष्टी ज्या आहेत, सिक्रेट गोष्टी ज्या आहेत, महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत, ते वेगळ्या लिफाफ्यात त्यांनी अशोकराव चव्हाण यांच्याकडे दिल्या असतील आणि त्या सभागृहापासून दडवण्यात आल्या. दॅट वॉज पार्ट ऑफ द अहवाल. अहवालही सिक्रेट होता, सभागृहात तुम्ही तो ठेवायचं कबूल केलं. त्यानंतर हा लिफाफा किंवा ही माहिती पार्ट ऑफ अहवाल असल्यामुळे ही देखील ठेवायला हवी होती. या देशाचं, या महाराष्ट्राचं आणि सभागृहाचं अवमान या निमित्ताने या ठिकाणी झालेला आहे आणि अवमानापेक्षा देशाची सुरक्षितता धोक्यात टाकण्याचं काम या ठिकाणी खरं म्हणजे मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं आहे. अगदी देवेंद्र फडणवीस, अत्यंत कठोर शब्द तुम्ही वापरलेले आहेत. मला जायचंय, आपल्या सोबत सुधाकर सुराडकर आहेत, जे वरिष्ठ पदावर होते महाराष्ट्र पोलीस दलामध्ये आणि स्पष्ट बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. सुराडकर सर, पुन्हा एकदा गौप्यस्फोट. मला आठवतंय गेल्या वर्षी राम प्रधान समितीचा अहवाल आपण जेव्हा लोकांसमोर मांडला तेव्हा माझ्यासोबत तुम्हीच होतात. आज या गौप्यस्फोटावर तुम्ही काय म्हणाल? खरं म्हणजे यामध्ये जसा अहवालाच्या सोबत टिप्पणी पाठवली तेव्हाच त्यांनी म्हटलं होतं की सविस्तर अजून चौकशी व्हायला पाहिजे. कारण या अहवालात ज्यांचं उत्तर मिळालं नाही
असे बरेचसे प्रश्न लोकांनी विचारलेले आहेत, विशेष करून मिसेस करकरे, कामटे आणि इतर बरेच लोकांनी विचारलेले आहेत. जसं सर्वात महत्वाचं म्हणजे 40 मिनिटं लोक तडफड पडलेले आहेत, वरिष्ठ अधिकारी आणि कोणीच येत नाही. त्यांच्या मदतीला पाठवलेला स्टाफ कुठे गेला? कारण यामध्ये जसं एकंदरीत दिसतंय की गफूर यांनाच टार्गेट करण्यात येण्यासारखं वाटतंय की काय. प्रश्न असा येतोय की लोकांपुढे सर्वच गोष्टी येऊ द्या, ज्यांचंही कोणाचं चुकलं असेल, जसं समन्वयाचा अभाव होता, हत्यारांचं साधनसामुग्रीचा योग्य वापर झालेला नाही, माहिती वेळीच मिळून देखील जी काळजी घ्यायला पाहिजे ती घेतली नाही, हे ठळक दोष फडणवीसांनी सांगितले आणि ते बरोबर आहे, ते अहवालातही आहेत. पण प्रश्न असा येतो की आपण अजूनही जागे झालो नाही. सर्वसाधारण जनतेपासून लपवण्यासारखं त्यात काय आहे? लोकांनाही शेवटी जेव्हा आपण अतिरेक्याशी सामना करतो